भगवद्गीता अध्याय पहिला। पश्चेता पांडुपुत्र नामाचार्य महती चमूम विढा द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता। हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा। तात्पर्य, मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या। द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते। या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली। द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही। आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवाची बाजू घेतली होती। त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूह रचना केली होती। द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली। यावरून त्याला हे दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये। विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता। अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला। अत्रशूरा महेश्वसा भीमार्जुनसा समायुधी युयोधानो विराटक्ष द्रुपदक्ष महारथा। येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहे। तसेच युयोधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहे। तात्पर्य, द्रोणाचार्याला बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता, तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते। दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता। त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली।